नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं चार्जशीट, दोषारोप पत्र म्हणजे आरोपपत्र 19व्या दिवशी म्हणजे अर्थातच 79 दिवसांनी किंवा त्या दिवशी सादर झालं आणि आज या प्रकरणाला जवळपास 80 ते 79 दिवस 81 दिवस झालेले आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण आहे, या कटाचा खरा सूत्रधार कोण आहे, याची जी काही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत होती, त्या चर्चेचं उत्तर खरं म्हणजे या आरोपपत्रातून देण्यात आलंय. कारण या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये म्हणजे खंडणीपासून ते अगदी हत्येपर्यंतचा या कटाचा सूत्रधार, मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड हा आहे असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. आणि त्यामुळं आता या संपूर्ण प्रकाराचा नंबर 1 चा आरोपी हा वाल्मिक कराड आहे हे क्लिअर झालेलं आहे. आणि सीआयडी एसआयटीनं आरोपपत्रामध्ये म्हणजे जे 1400 पानांचं आरोपपत्र सादर केलंय त्यामध्ये वाल्मिक कराड विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचं स्पष्टपणे त्यामध्ये म्हटलेलं आहे. अर्थातच 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याचं देखील सीआयडीने यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय यामुळं वाल्मिक कराड हा संपूर्ण प्रकरणाचा 1 नंबरचा आरोपी आहे हे सीआयडी आणि एसआयटीनं मांडलेल्या संयुक्त आरोपपत्रामध्ये क्लिअर झालेलं आहे. आता प्रश्न हा उरतो की मुळातच जर वाल्मिक कराड 1 नंबर आहे तर मग एकूण जे 8 आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे त्यामधले जे उरलेले 7 आहेत त्यांचे क्रमांक कसे आहेत, त्यांची असेंडिंग ऑर्डर कशी आहे. तर अर्थातच 2 नंबरचा आरोपी जो आहे तो विष्णू चाटे आहे, 3 नंबर सुदर्शन घुले, 4 नंबर प्रतीक घुले, 5 नंबर सुधीर सांगळे, 6 नंबर महेश केदार, 7 नंबर जयराम चाटे आणि 8 नंबर अर्थातच जो फरार 80 दिवस झालेत म्हणजेच कृष्णा आंधळे. आणि सिद्धार्थ सोनवणे हा जो 9वा आरोपी आहे त्याला मात्र यातून वगळण्यात आलाय. हा सिद्धार्थ सोनवणेचा रोल काय होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संतोष देशमुख 9 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लोकेशनवर आहेत याची टीप देण्याचं काम या सिद्धार्थ सोनवणेनी केलं होतं. आणि याच सिद्धार्थ सोनवणेला 4 जानेवारी रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली होती, ज्या दिवशी सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांना पुण्यामध्ये अटक झाली होती. अर्थात या संपूर्ण घटनाक्रमाचा उहापोह मी करणार आहेच, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपपत्रात नेमकं काय म्हटलं. आरोपपत्रामध्ये हे पहिल्यांदा क्लिअर केले की एकूण 8 आरोपी ठरवण्यात आले. त्या 8 आरोपींवर चार्जेस देखील दाखल करण्यात आले, त्यांचे क्रमांक देखील ठरवण्यात आले. पहिल्या नंबरवर कोण, दुसऱ्या कोण, तिसऱ्या कोण, आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी हा वाल्मिक कराड आहे असं म्हटलेलं आहे. आता वाल्मिक कराड या विषयी गेली 2-2.5 महिन्यांची जी काही सीआयडी एसआयटी जी काही यंत्रणा राबत होती त्या माध्यमातून वाल्मिक कराड विरोधात जे काही पुरावे हाती लागले त्या पुराव्यानिशी शेवटी आरोपपत्रात त्याला 1 नंबरचा आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. आता या संपूर्ण प्रकरणातले काही ठळक मुद्दे म्हणजे चार्जशीट मधले ठळक मुद्दे काय असतील ते बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. याच्याबाबत जर आपण चर्चा केली तर नेमकं या चार्जशीट मध्ये काय म्हटलं गेलंय हे देखील आपल्याला पाहायला हवं. यामध्ये जर ठळक मुद्दे आहेत त्याच्यावर पहिल्यांदा चर्चा करूयात. एक, वाल्मिक कराड यानंच कट रचून हत्या घडवून आणल्याचं आरोपपत्रात म्हटलं गेलेलं आहे. वाल्मिक कराड यानं कट रचून म्हणजे अपहरण आणि हत्या या दोन्ही गोष्टींचा भाग या वाल्मिक कराडवर हा चार्ज आहे. कट रचून हत्या घडून आणल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. दुसरं, 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याचं सीआयडी आणि एसआयटीनं दाखल केलेल्या या संयुक्त आरोपपत्रात म्हटलेलं आहे. 5 गोपनीय साक्षीदार अर्थात ते गोपनीय आहेत त्यामुळे त्यांची नावं सांगण्याचा प्रश्नच येत नाही. नंतर अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातूनच हत्या झाली हे देखील या आरोपपत्रात नमूद करण्यात आले. म्हणजे हे पहिल्यांदा क्लिअर झालं की हा संपूर्ण हत्येचा प्रकार हा खंडणीशी जोडला गेलेला होता, म्हणजे खंडणीशी संलग्नित आहे, खंडणीशी कनेक्ट आहे हे क्लिअर झालेलं आहे. म्हणजेच मर्डर आणि
जी काय एक्स्टॉर्शन आहे या दोघांचा जी काही कडी आहे ही कडी या आरोपपत्रात जोडली गेलेली आहे. खंडणी नंतर हत्या, हत्या खंडणी अट्रॉसिटी असे तिन्ही गुन्हे एकत्रित करून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. खरं म्हणजे 3 गुन्हे आहेत. हत्या जी 9 डिसेंबरला घडली, खंडणी 6 डिसेंबरला 29 नोव्हेंबरला मागण्यात आली आणि अट्रॉसिटीचा गुन्हा जो 6 डिसेंबरला दाखल व्हायला हवा होता कारण की त्या दिवशीच मारहाण झाली होती आणि जातीवाचक शिवीगाळ झाली होती, पण तो गुन्हा 12 डिसेंबरला दाखल झाला. त्यामुळे खंडणी, हत्या आणि अट्रॉसिटी या तिन्ही गुन्ह्यांचं एकत्रित करून एक आरोपपत्र 1400 पानांचं मकोका विशेष न्यायालयात बीडच्या सादर करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे तो देखील सीआयडीच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे आता अत्यंत स्ट्रॉंग एव्हिडन्सेस, सर्कमस्टन्शियस एव्हिडन्सेस आहेत, आय विटनेसेस आहेत, हे सगळे आता एकत्रितरित्या करून या आरोपपत्रांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. आता यावर नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अगदी 3च नेत्यांच्या प्रतिक्रिया मी घेणार आहे आणि मग संपूर्ण घटनाक्रम कसा घडला, काय झालं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सुरेश धस या संपूर्ण प्रकरणाचा ब्रेन वाल्मिक कराडच आहे असं मी पहिल्यापासून म्हणत होतो, असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. कदाचित त्यांनी आणखी देखील एक वक्तव्य केलेलं आहे, या प्रकरणामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे पुरवणी चार्जशीट देखील दाखल केलं जाऊ शकतं असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. बजरंग सोनवणेने स्पष्ट म्हटलेलं आहे की आता या आरोपपत्रात ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यावरनं हे सिद्ध झालंय की मास्टर माइंड कोण आहे हे आज समोर आलंय. याच मास्टर माइंड हा परडीला बसायचा आणि अनेकांना त्रास द्यायचा असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. पण बजरंग सोनवणे आणखी एक भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे की याच वाल्मिक कराडचे चेले चपाटे आणि साथीदार आजही मोकाट फिरतात. पंकजा मुंडे यांना या आरोपपत्राबाबत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आरोपपत्रात काय नमूद करण्यात आलेलं आहे हे मला माहित नाही, याबद्दल गृह खातं चांगल्या पद्धतीने सांगू शकेल आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अर्थात आता या सगळ्या प्रतिक्रिया नेत्यांच्या झाल्या, पण आता मूळ मुद्दा हा आहे की नेमकं काय घडलं होतं. आपल्याला आठवत असेल सगळ्यात पहिल्यांदा कुठून सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढे पुढे येत गेलं. पहिलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे आपल्याला आठवत असेल, 29 नोव्हेंबर याचा एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये केज मधील विष्णू चाटे याच्या कार्यालयीन परिसरामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, नंतर तो महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, शिवाय राजेश पाटील PSI आणि बालाजी तांदळे ही सगळी जी काही एकत्रितरित्या गोळा झालेली जी माणसं होती ती आपल्याला त्या ठिकाणी दिसली. झालं काय होतं, याच दिवशी 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या मोबाईलवरून अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना फोन केला. फोन काय केला होता त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेला की तुम्हाला सुदर्शन घुलेली जे सांगितले ते कर, नाहीतर कंपनी बंद कर, कंपनीचं काम बंद कर अशी धमकी दिली आणि 2 कोटींची खंडणी मागितली. हे 29 तारखेचं म्हणजे 29 नोव्हेंबरचं जे घडलेलं आहे ते प्रकरण आहे. तो खंडणीचा गुन्हा देखील वाल्मिक कराडवर दाखल झालेला आहे. अर्थात या 29 नोव्हेंबरच्याच दिवशी सुदर्शन घुले हा देखील त्याच दिवशी अवादा कंपनीवर गेला होता आणि त्यानं सुनील केमू शिंदे यांची भेट घेऊन खंडणी संदर्भात पुन्हा एकदा मागणी केली आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि दिली नाही तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. हे घडलं 29 नोव्हेंबरला. नंतरची तारीख येते 6 डिसेंबर. 6 डिसेंबरला काय घडलं होतं तर आपल्याला संपूर्ण तो प्रकार माहिती आहे, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि त्याचे बाकीचे काही साथीदार हे सगळे अवादा कंपनीवर गेले होते. 29 नोव्हेंबरला 2 कोटींची खंडणी मागितली होती. साधारण 7-8 दिवस झाले तरी देखील ती खंडणी दिली गेली नाही किंवा ती रक्कम पोच झाली नाही. म्हणून सुदर्शन घुले त्या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी कंपनीवर गेला. मस्साजोगमध्ये ही कंपनी अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं गेटवरील अशोक सोनावणे या वॉचमनला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि तिथं अशोक सोनावणे
यांना मारहाण झाल्याचं कळताच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, काही ग्रामस्थ मस्साजोग मधील या कंपनीच्या ठिकाणी गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर काय घडलं, तर अर्थातच ग्रामस्थ संतोष देशमुख यांच्या सोबतचे आणि हे जे काही आधीचे सगळे साथीदार होते आरोपी टाकळी गावचे, यांच्यामध्ये भांडणं झाली, बाचाबाची झाली, मारामारी झाली आणि त्याच मारामारीमध्ये प्रतीक घुले याच्या चापटीत बसली, थोबाडीत बसली आणि त्याचाच इगो, त्याचाच राग त्याच्या मनात राहिला. अर्थात तो त्या दिवशी काहीतरी त्याचा बर्थडे होता असं वगैरे म्हटलं जातं आणि मग या प्रकरणाचा काटा काढायचा आणि खंडणीमध्ये हा अडथळा ठरतो म्हणून हा प्लॅन पुढे आखला गेला. संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या. अर्थातच 6 डिसेंबरला जे काही घडलं होतं त्या 6 डिसेंबरला घडलेल्या गोष्टीची नोंद करण्यासाठी अशोक सोनवणे म्हणजे जे वॉचमन आहेत आणि त्यांच्या सोबतचे बाकीचे सगळे ग्रामस्थ, संतोष देशमुख शिवाय संतोष देशमुख यांचे बंधू जे त्या ठिकाणी आले होते, धनंजय देशमुख, या सगळ्या आरोपींना घेऊन आणि आवाजा कंपनीचे काही अधिकारी असतील, प्रकल्प अधिकारी वगैरे, ते त्या ठिकाणी गेले. पण ही 6 डिसेंबरची फिर्याद त्या ठिकाणी नोंदवून घेण्यात आली नाही. अशोक सोनवणे याची अट्रॉसिटी नोंदवण्यात आली नाही. शेवटी काही ना काहीतरी एखादी किरकोळ केस करून त्यांना जामीन देऊन या सगळ्या आरोपींना सोडून देण्यात आलं. हीच 6 डिसेंबरची केस पुढे 12 डिसेंबरला नोंद झाली. त्याच वेळी अट्रॉसिटीची केस दाखल झाली होती. पुढे 9 डिसेंबर हा अत्यंत महत्वाचा दिवस, कारण की याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली. याच दिवशी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी नेमकं काय घडलं हे देखील समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. संतोष देशमुख मुळातच 6 डिसेंबरला ही बाचाबाची झाली, मारामारी झाली. त्यावेळी अत्यंत 2 दिवस टेन्शन मध्ये ते होते. घरी गेल्यानंतर देखील त्यांची किरकिर माझी कोणाची तरी झाली असं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं, पण ते लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी लातूरला गेले. त्या ठिकाणी त्यांची फॅमिली होती. तिथं देखील पत्नीने त्यांना विचारलं, तुम्ही जरा टेन्शन मध्ये वाटताय. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की हो, असं असं घडलेलं आहे, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला थोडं टेन्शन आलेलं आहे. आणि त्यांना फोनवर फोन येत होते. शेवटी म्हणजे 9 तारखेच्या आदल्या रात्री म्हणजेच 8 डिसेंबरला त्यांनी अगदी काहीतरी उसळ वगैरे खाल्ली असं अश्विन देशमुख यांनी म्हटलं आणि शेवटी ते झोपी गेले आणि सकाळी उठून ते 9 तारखेला फोन येत आहेत मला जावं लागेल असं म्हणून गावाकडे निघाले, म्हणजे मस्साजोगला. अर्थात ते तिथून गेले ते थेट केजला. तो होता सोमवार, त्या दिवशी होता त्यांचा उपवास आणि केजमध्ये काही त्यांची कामं असतील वगैरे ते करण्यासाठी गेले. अर्थात ते सरपंच होते. इकडे आईला असं वाटत होतं की आता मुलगा बाबा 3-3:30 पर्यंत घरी येईल जेवायला. भले तो आता गावावरून आलाय पण केजला कामानिमित्त गेलाय. केजवरून मस्साजोग असं किती अंतर आहे, साधारण 11-12 किलोमीटर. तो येईल आणि म्हणून तिनं जेवण पण घरी तयार केलं उपवासाचं. मग अगदी गवारची भाजी वगैरे, भात वरण असं काही केलं आणि मुलाची वाट पाहत बसली. म्हणजे संतोष अण्णा त्यांना म्हणायचे, ती संतू असं म्हणायची. आता झालं असं की इकडे अगदी 3-3:15च्या दरम्यान ते अगदी डोणगाव म्हणून एक 6-7 किलोमीटरवर केज पासून ते गाव आहे. म्हणजे केज आणि मस्साजोगच्या मधलं ते आपण अंतर म्हणता येईल. तर त्या ठिकाणी ते आले होते, अगदी एकटेच होते गाडीमध्ये. म्हणजे त्याच्या आधी थोडंसं एक 5-10 मिनिटं अंतरावर एकटेच होते आणि आता मस्साजोगकडेच निघायचं, त्यामुळे काही थांबण्याचा विषयच नव्हता. तेवढ्यात तिथे त्या ठिकाणी एक टू व्हीलर आली. त्या टू व्हीलरवर 3 जण होते. त्या 3 जणांमध्ये एक शिवराज देशमुख म्हणून एक त्यांचा आत्तेभाऊ देखील होता. म्हणजे अर्थात गावची टू व्हीलर होती, गावाकडे निघाले होते, तर टू व्हीलरवर कशाला बसा म्हणून आपलं चला आपल्या अण्णाची गाडी आहे म्हणून त्या शिवराज देशमुख आणि संतोष देशमुखांना फोन केला की बाबा अण्णा गाडीत जागा आहे का, मी येतो. तर संतोष देशमुख म्हणाले हो आहे जागा. आता अर्थातच हा जो फोन चालू होता तेव्हा गाडी तर संतोष देशमुखच चालवत होते. शिवराज देशमुख गाडीतनं उतरले आणि संतोष देशमुख यांच्या गाडीत बसले. त्यावेळी शिवराज देशमुख यांनी गाडी चालवायला सुरुवात केली. ते म्हणाले मी गाडी चालवतो किंवा त्यांच्यात काही संवाद झाला असेल, अण्णा तू तिकडे बस, गाडी मी चालवतो. ठीक आहे. संतोष देशमुख डाव्या बाजूला बसले, शिवराज देशमुख गाडी चालवायला बसले आणि ती गाडी 5च मिनिटाच्या अंतरावर डोणगाव त्या टोल नाक्याच्या आसपास परिसरात गेली. गेल्यानंतर त्यांना एक समोर गाडी आडवी आली. जी गाडी याच सुदर्शन घुलेची होती, 3333 ब्लॅक स्कॉर्पिओ. त्यातून अचानकपणे काही माणसं, काही त्या सुदर्शन घुलेचे सगळे जे चेले चपाटे आहेत ते उतरले. त्यांनी एक भला मोठा दगड घेतला आणि ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे जिथे चालक बसतो गाडीचा त्या दरवाजावर टाकला. अर्थातच तिथे शिवराज देशमुख बसले होते. हे आरोपींना कदाचित माहीतच नव्हतं आणि त्यांना जी टीप मिळाली होती की तिथून केजमधून आता संतोष देशमुख निघालेले आहेत, अमुक तमुक स्पॉटवर ते आता पोहोचतायत म्हणून.
त्यामुळे सगळ्यांना वाटलं की संतोष देशमुख एकटेच गाडीत आहेत, पण नेमकं झालं असं त्यावेळी शिवराज देशमुख गाडी चालवत होते. ते कळाल्यानंतर सगळ्या आरोपींनी मोर्चा वळवला तो संतोष देशमुखांकडे. तोपर्यंत शिवराज देशमुख गाडीतनं खाली उतरले होते. पण शिवराज देशमुखांना काही कळायच्या आतच या सगळ्या आरोपींनी या संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर काढलं, मारत मारत त्यांच्या गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये मारहाण करायला सुरुवात केली. तिथून केज पासून 5 किलोमीटर परिसर जो जो अंतर आहे रेडियस मध्ये त्यांना मारत मारत फिरवण्यात आलं. आता हे एवढं सगळं चालू असताना अगदी काही म्हणजे त्यांना जेव्हा गाडीतनं काढून त्या गाडीत घातल्या शिवराज देशमुख यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला आणि असं असं घडलेलं आहे, तू पहिले पोलीस स्टेशनला ये म्हणून. काही अंतरावर शिवराज देशमुख हे पण देखील आता त्यांच्यासोबत केजला गेले. आता केज पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर काय घडलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर अर्थातच केज पोलीस स्टेशनला जे हे सगळे ग्रामस्थ देखील मस्साज होते त्या ठिकाणी बसले, जमले आणि कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांना शोधून काढण्याचा, आता काहीही करून त्यांना शोधून काढायचं या पद्धतीने त्यांनी भूमिका आखली. अर्थात तिथे जे पोलीस होते, मग पी आय प्रशांत महाजन असतील किंवा राजेश पाटील जे निलंबित झाल्यानंतर पी आय प्रशांत महाजन ज्यांची नंतर तातडीने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि बीडला ते हेडक्वार्टरमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. हे दोघे त्यावेळी होते, आणखी काही अधिकारी होते, आणखी काही कर्मचारी होते. या सगळ्यांना असं घडलेलं आहे सांगण्यात आलं. धनंजय देशमुखांना 6 डिसेंबरचा प्रकार आठवला. विष्णू चाटे आणि ही सगळी त्याची गँग होती, हे देखील धनंजय देशमुखांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं विष्णू चाटेला फोन केला, असा आहे माझा भाऊ कुठं आहे मला माहित नाही, माझा भाऊ मला घरी पाहिजे. त्यावेळी विष्णू चाटेनं नाही आता भाऊ 10 मिनिटातच घरी येईल, तुमचा माणूस 10 मिनिटातच घरी येईल असं म्हणता 36 कॉल त्या दोघांमध्ये झाले. 35 कॉल तो विष्णू चाटे धनंजय देशमुखांना फक्त खेळवत होता, घरी येईल म्हणून. पण संतोष देशमुख काही घरी आले नाहीत. त्या दरम्यान आईचा देखील फोन धनंजय देशमुखांना चालू होता, बाबा कधी येणार आहे भाऊ वगैरे, का अजून आला नाही. कारण की संतोष देशमुखांचा एकदा फोन केला तर तो लागला नाही आईला, म्हणून भावाला फोन केला त्याच्या म्हणजे धनंजय देशमुखांना. तर धनंजय देशमुखांना तोपर्यंत विष्णू चाटेचा फोन झाला होता की 10 मिनिटात घरी येईल म्हणून त्यांनी आईला सांगितलं काही नाही, येईल 10 मिनिटात घरी. पण तसं काही घडलं नाही. शेवटी परत धनंजय देशमुखांनी आईला फोन केला, अगं आला का दादा घरी म्हणून. तेव्हा आईने सांगितलं की नाही आला घरी म्हणून. या सगळ्या प्रसंगामध्ये विष्णू चाटेच्या संपर्कात पी आय प्रशांत महाजन होते, पण त्यांनी मात्र अजूनही एकदाही या सगळ्या प्रकरणात त्याच दिवशी तात्काळ विष्णू चाटे जो काय सांगतोय त्याचं लोकेशन कुठं आहे, आम्ही तिथं येतो, तिथल्या तिथं थांबा, संतोष देशमुखांना सोडून टाका, गाडीतून खाली उतरवा, हे काहीही केलं नाही. उलट धनंजय देशमुखांनाच ते फसवत बसले. काय नाही काळजी करू नका, येईलच, माझं आणि विष्णू चाटेचं बोलणं झालेलं आहे, कशाला काळजी करता, असं करत करत त्यांना भुलवलं. शिवाय जे मस्साजोगचे ग्रामस्थ त्या ठिकाणी होते, म्हणजे ते तर हातावर हात धरून बसणारे नव्हते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्हाला फक्त लोकेशन सांगा, आम्ही तात्काळ त्यांना शोधायला जातो. पण कुणीही काही ऐकलं नाही. शेवटी त्यांना चुकीचं डायरेक्शन दिलं, म्हणजे संतोष देशमुखांना नेलं होतं दुसरीकडे आणि यांना डायरेक्शन दाखवलं भलतंच. अशा सगळ्या या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं तर 3:15 ते 6 या दरम्यान अर्थातच या सगळ्या वेळेमध्ये संतोष देशमुख यांना हाल करून मारण्यात आलं. आपल्याला माहिती आहे अक्षरशः 56 खुणा, 56 जखमा त्यांच्या अंगावर होत्या. एकही जागा अशी नव्हती शरीराची की ज्या ठिकाणी त्यांना मारलं नसेल. अक्षरशः इतकं भयानक मारलं, इतकं ब्रुटल मर्डर हा केला की या आरोपींना काळीज होतं का नाही, हृदय होतं का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. कारण की या सगळ्या आरोपींनी अक्षरशः गोल रिंगण करून संतोष देशमुखांना मारलं. ते पाणी मागत होते, मला पाणी द्या प्यायला. तर त्यांना पाणी न देता त्यावेळी काय केलं मी आधी देखील बऱ्याचदा लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे. अक्षरशः त्या दिवशी ते जेवलेही नव्हते, उपवास होता त्यांचा. हकनाकत मृत्यू गेलाच, पण उपाशी पोटी त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांना मारताना देखील जी काही शस्त्र वापरली ती देखील इतकी भयानक होती. 41 इंची गॅस पाईप, त्याला एका काळ्या दोऱ्याने बांधलेली मूठ त्याची, नंतर रॉड, नंतर लाकडी दांडकं, फायटर, कोयत्यासारख्या धारदार कत्त्या, या सगळ्यांनी त्यांना मारत होते. आणि शेवटी संतोष देशमुख मरत नाहीत, जीव सोडत नाहीत, म्हणून त्यांच्या छाताडावर यांनी उड्या मारल्या. इतकं भयानक त्यांना मारण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हणजे डेड बॉडी दैठणा गावच्या शिवारामध्ये टाकण्यात आला. आणि मग 36वा कॉल जो विष्णू चाटेचा झाला होता, तो कॉल असा होता की तिथे बॉडी टाकलेली आहे.
नंतर विष्णू चाटेचा फोनच बंद झाला. आता प्रश्न आहे, या 3:15 ते 6च्या दरम्यान इतका प्रकार, एवढा भयानक प्रकार सुरू असताना सुद्धा एकाही पोलिसानं धनंजय देशमुखांना, मस्साजोग ग्रामस्थांना त्यांचं लोकेशन कळवलं नाही, त्यांना मदत केली नाही, त्यांना भुलवत ठेवलं. विष्णू चाटेच्या संपर्कात पोलीस असताना देखील पोलिसांनी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांना ते सांगितलं नाही त्यांचं लोकेशन कुठं आहे. आणि विष्णू चाटेने देखील धनंजय देशमुखांना खोटं भासवलं की 10 मिनिटात येईल म्हणून. धनंजय देशमुखांनी पोलिसांवर विश्वास ठेवला. असू देत, पीआय सांगतायत आपल्याला, पोलीस सांगतायत की विष्णू चाटेची संपर्क आहे, येईल माझा भाऊ घरी, पण तिथं विश्वासघात झाला. आता हे एवढं सगळं चालू असताना त्याच दरम्यान 3:15 म्हणजे एक साधारण 3:20 पर्यंत, 3:20 ते 3:30 या 10 मिनिटाच्या दरम्यान वाल्मिक कराडचे विष्णू चाटे म्हणजे सुदर्शन घुले याच्या फोनवर कॉल झालाय, याला कॉल झाल्याचं त्या ठिकाणी आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून खंडणीसाठी वाल्मिक कराडनं कॉल केला आणि 9 डिसेंबरला वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेच्या मोबाईलवर कॉल केला. याचे देखील सीडीआर तपासले गेले. डिजिटल इव्हिडन्सेस, सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड देखील आता या पोलिसांकडे, सीआयडीच्या हाती लागलेले आहेत. त्याच दरम्यान तो जो 3:20 ते 3:30 बरोबर टायमिंग जुळले, कारण की ड्युरेशन तेच होतं. अगदी त्याच वेळी यांना संतोष देशमुखांना अपहरण त्यांचं करण्यात आलं होतं. त्यामुळे वाल्मिक कराड यानं फोन केले हे या वेळी क्लिअर झालेलं आहे. आता प्रश्न असा उरतो की यावेळी जेव्हा वाल्मिक कराडनं फोन केले या सुदर्शन घुलेला, म्हणजेच पुढे डायरेक्शन्स पण दिलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण कटाचा सूत्रधार, या हत्येचा सूत्रधार केवळ आणि केवळ वाल्मिक कराडच आहे, हे याच्यातून क्लिअर झाले. वाल्मिक कराड याला अर्थातच यानं संजय केदार नावाच्या एका व्यक्तीला देखील असं सांगितलं होतं की तू फोनवरून संतोष देशमुखांना सांग की तू या प्रकरणात पडू नको, या फंदात पडू नको. म्हणजे वाल्मिक कराडनं संतोष देशमुखला सुद्धा कुठल्या तरी दुसऱ्या माणसाकरवी धमकावलेलं होतं, हे देखील क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच या संपूर्ण कटाचा सूत्रधार आहे, या हत्येच्या अपहरणाचा मुख्य सूत्रधार आहे, हे याच्यातून सिद्ध झालंय. आता पुढे आणखी महत्वाचा मुद्दा काय आहे, तर 3:15 ते 6 या दरम्यान जी काही मारहाण झाली, नंतर त्यांना खरं म्हणजे तिथं त्यांना दैठण्यामध्ये त्यांना त्यांची बॉडी तिथे जी टाकावी लागली आरोपींना, त्याच्या मागचं कारण वेगळंच होतं, हे नंतर कळलं. कारण की त्यांनी एक प्लॅन देखील आखला होता की संतोष देशमुखांना मारायचं आणि त्यांचे हाल करून मारता मारता त्यांना त्या ठिकाणी न्यायचं, म्हणजे कळंब या ठिकाणी जिथे एक महिला तयार करून ठेवली होती या आरोपींनी, आणि तिच्या दारात नेऊन टाकायचं आणि तिथं टाकल्यानंतर असं भासवायचं की संतोष देशमुखांनी या ठिकाणी काहीतरी वेगळंच कृत्य केलेलं आहे आणि त्यामुळे या दुष्कृत्यापोटी त्यांना राग, आमच्या सगळ्यांच्या डोक्यात राग आला म्हणून आम्ही त्याला मारलं, मारहाण केली, मग त्याचं समर्थन करायचं. म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर डाग टाकायचा, त्यांची बदनामी करायची आणि या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना मारण्यात आलं असं भासवायचं. पण तो प्लॅन फसला, कारण की संतोष देशमुखांना इतकं हाल करून मारण्यात आलं होतं की त्यांनी दैठणा गावच्या अलीकडेच जीव सोडला होता. त्यामुळं त्यांना त्याच ठिकाणी त्यांची डेड बॉडी टाकून हे सगळे आरोपी फरार झाले. आता यानंतर रोल सुरू झाला तो पोलिसांचा केजच्या. त्यांना अर्थातच ते विष्णू चाटेच्या संपर्कात होते. म्हणजे विष्णू चाटे या सगळ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या चेले चपाट्यांच्या संपर्कात होता. वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या संपर्कात होता. त्यामुळे हे सगळे एकमेकांच्यात सगळे मिसळलेले होते, एकमेकांशी क्लिअर म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी तर येतेच 120 पुन्हा त्या कटात देखील एकमेकांच्या सहभागी होते, हत्या प्रकरणामध्ये, अपहरण प्रकरणामध्ये. आता झालं असं की पोलिसांना तर ऑलरेडीच माहित होतं की काय घडलेलं. लगेच त्या आरोपींनी फोन केला असेल, असं असं आहे आणि दैठणाच्या इथं टाकलेली आहे बॉडी. लगेच पोलिसांनी गाड्या काढल्या, अँब्युलन्स घेतली आणि त्यामध्ये राजेश पाटील जो निलंबित झालेला आहे आणि 29 नोव्हेंबरला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता, हा केसचा निलंबित पोलीस आहे, पीएसआय आहे, हा अँब्युलन्स किंवा त्या गाडी घेऊन गेला, बॉडी घेतली, गाडीत टाकली आणि छत्रपती शिवाजी चौकातून ती गाडी केज उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवण्याऐवजी ती वळवली कळंबकडे. त्याच वेळी याच अँब्युलन्स गाडीच्या मागे की मस्साजोग ग्रामस्थ एक तर आधीच संतापले होते, 3 पासून 3:15 पासून 6 वाजेपर्यंत
एकतर त्यांना तपासून म्हणजे त्यांना शोधून संतोष देशमुखांचा शोध घेऊन ते दमले, कारण मुळातच चुकीचं डायरेक्शन होतं. ते ज्या ठिकाणी संतोष देशमुखांना आरोपी घेऊन गेले त्या ठिकाणीचं डायरेक्शन यांना दाखवलंच नव्हतं, म्हणून ते भलतीकडनंच फिरत होते. आणि अशा वेळी आता तर थेट डेड बॉडी हातात आलेली आहे. त्यामुळे आता खूपच संतोष देशमुखांचे हे सगळे ग्रामस्थ अक्षरशः आक्रमक झाले होते, संतापलेले होते. आणि जेव्हा ही गाडी केजकडे न वळता कळमकडे वळली हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा तर त्यांना आणखी क्लिअर झालं की इथे काहीतरी प्लॅन आहे. पण जेव्हा राजेश पाटलाला हे लक्षात आलं की मागे मस्साजोगकर आहेत, त्यावेळी राजेश पाटलाचा तो म्हणजेच त्या ठिकाणचा प्लॅन बी देखील फसला. प्लॅन बी काय होता? प्लॅन एचं एक्झिक्युशन करणं. म्हणजेच काय, भले जिवंतपणी संतोष देशमुखांना त्या ठिकाणी नेता आलं नाही, तर मृत्यू झाल्यानंतर तरी ती बॉडी त्या ठिकाणी टाकायची आणि आधी तर असं काहीतरी घडलंय कळमच्या या महिलेच्या दारामध्ये आणि म्हणून त्यांना मारण्यात आलं असं भासवायचं. पण प्लॅन ए पण फसला, प्लॅन बी पण फसला आणि संतोष देशमुख म्हणजे निष्कलंक राहिले. त्यांच्यावर कोणताही कलंक लागला नाही. त्यांच्यावर कुठलाही आरोप, त्यांच्यावर कुठलाही बदनामीकारक डाग लागू शकला नाही. ही त्यांची पुण्याई होती. ही संतोष देशमुखांच्या कामाची पोचपावती होती. त्यांच्या आईची, त्यांच्या कुटुंबाची पुण्याई, संतोष देशमुखांच्या ग्रामस्थांची पुण्याई होती की संतोष देशमुख निष्कलंक राहिले, मृत्यूपूर्वी देखील आणि मृत्यूनंतर सुद्धा. अर्थात यानंतर झालं असं की या सगळ्यांना मस्साजोगकरांना इतका राग आला की बास, आता ही बॉडी जरी ताब्यात घेतली तरी यापुढे आम्ही अंत्यसंस्कार होऊन देणार नाही जोपर्यंत या कटातले सगळे आरोपी आहेत ते समोर येत नाहीत. अक्षरशः काळी निळी बॉडी झाली होती. आणि मग या सगळ्या घटनेचा जर विचार केला तर पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे अक्षरशः 24 तास उलटून गेले होते. म्हणजे 6:15 बॉडी मिळाली पण अंत्यसंस्कार केले गेले नव्हते. 12 तास अहमदपूर आणि अहमदनगर म्हणजे अर्थातच आत्याचं अहिल्यानगर हा राष्ट्रीय मार्ग पूर्णपणे चक्काजाम करण्यात आला होता. आणि याच दिवशी जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना पहिल्यांदा अटक झाली. म्हणजे 9 डिसेंबरला अपहरण आणि हत्या झाली आणि 10 तारखेला त्याच दुसऱ्याच दिवशी जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना या प्रकरणी अटक झाली. अर्थात हे सगळे चेले चपाटे होते, प्यादे होते हे सगळे वाल्मिक कराडचे, जे सुदर्शन घुले यांचे सगळे त्याच्या गँग मधले होते. आणि मग शेवटी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मध्यस्थी केल्यानंतर ठिया आंदोलन, जे काही ठिया आंदोलन होतं किंवा चक्काजाम होतं ते मागे घेण्यात आलं आणि मग संतोष देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 11 डिसेंबरला मात्र तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः 9 तारखेला ही घटना घडली होती. 10 तारखेला चक्काजाम झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण पेटलं होतं. 11 डिसेंबरला मग संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके म्हणजे संदीप क्षीरसागर बीडचे आमदार, प्रकाश सोळंके हे दोघेही त्या ठिकाणी माजलगावचे आमदार, दोघंही देशमुख कुटुंबियांना भेटायला गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि वाल्मिक कराडवर थेट पहिल्यांदा संदीप क्षीरसागर यांनी हल्लाबोल केला. मग 12 डिसेंबरला सुरेश धस यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आकावर कारवाईची मागणी केली. आका म्हणजे अर्थातच पहिल्यापासून सुरेश धस सांगतात आका म्हणजे वाल्मिक कराड. नंतर 13 डिसेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला. 13 डिसेंबरला बीड जिल्हा बंद होता. शेवटी त्याच दिवशी इतकं प्रेशर झालं सरकारवर की अक्षरशः सीआयडी कडे हा तपास वर्ग करण्यात आला. 14 डिसेंबरला केजचे पीआय प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, कारण की यांनी तपासात कुचराई केली, यांनी खरं म्हणजे त्या दिवशी कर्तव्यात कसूर केली, त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं नाही या प्रशांत महाजननी. आणि त्याच दिवशी विष्णू चाटेची अजित पवार पक्षातून हकालपट्टी, राष्ट्रवादी अजित पवारांचे जे राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. कारण की हा विष्णू चाटे वाल्मिकाचा मावस भाऊ हाच यांच्या सगळ्यांचा मेन होता आणि त्याचा आका विष्णू चाटे होता. म्हणजे कोण, थोडक्यात काय, सुदर्शन गुलेचा आका विष्णू चाटे, विष्णू चाटेचा आका वाल्मिक कराड, अशी ही सगळी गँग होती. आणि सुदर्शन गुले या बाकीच्या सगळ्यांचा आका म्हणजेच कोण, प्रतीक गुले, नंतर तो जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे. आता 16 डिसेंबरला काय घडलं, अर्थातच हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशनामध्येच या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पडसाद उमटले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल सगळे बीडचे आमदार यांनी न्यायासाठी आवाज उठवला. मग सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित या सगळ्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय बीड मध्ये हे संपूर्ण अधिवेशनामध्ये मांडलं. सुरेश धस यांनी मांडलेला सगळा घटनाक्रम ऐकून तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला, हळहळला. नंतर 18
18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली. या 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली. आपल्याला आठवत असेल, हाच तो विष्णू चाटे जो वाल्मिक कराडचा मावस भाऊ, आणि यानंच 6 डिसेंबरला जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे होती त्यावेळी दबाव आणला आणि या सगळ्या आरोपींचा जामीन केला. हाच तो विष्णू चाटे जो वाल्मिक कराड बरोबर बोंबलत फिरत होता, जो या दिंडोरीच्या सेवा केंद्रात देखील होता, असं तृप्ती देसाईंनी या संपूर्ण प्रकरणात बाहेर काढले. वाल्मिक कराड फुटेजमध्ये दिसलाच होता. आणि त्याच दिवशी हे दोघे दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला ते शरणपूर नाशिक मधलं जे आहे मध्यवर्ती ठिकाण, त्या ठिकाणी एका भविष्य वेत्याकडे अर्थात जो हस्तरेषा तज्ञ त्याच्याकडे वाल्मिक कराड गेला होता आणि त्यांनी आपला हात दाखवला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 18 तारखेला विष्णू चाटे सरेंडरच झाला म्हणायचं. कुठला तो काय अटक झाली? विष्णू चाटे याला पोलिसांच्या ताब्यात आला. नंतर 19 डिसेंबरला काय घडलं? 19 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम अहवाल आला आणि तो पोस्टमार्टम अहवाल ऐकून तर सगळेच जण हादरले. अक्षरशः डोळ्यातनं अश्रू आले. तो जेव्हा अहवाल पोस्टमार्टमचा, आणि यावेळी हिवाळी अधिवेशनाचा काळ चालूच होता, 16 ते 21 तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन होतं. त्यामुळे जेव्हा तो अहवाल वाचून दाखवण्यात आला तेव्हा ऐकावंसं वाटत नव्हतं, इतकं भयानक होतं. 56 ठिकाणी जखमा होता अंगावर, काळं निळं शरीर पडलं होतं, 1.5 लिटर रक्त अंगात साकळलं होतं, बरगड्या तुटल्या होत्या, फार भयानक म्हणजे मारहाण करून त्यांचा जीव घेतला गेला होता, एवढं भयानक त्या पोस्टमार्टम मध्ये आढळून आलं होतं. त्यामुळे मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला हे क्लिअर झालं होतं. नंतर 21 डिसेंबर अर्थातच यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांची बदली करण्यात आली. यांना तात्काळ त्यांची तिथून बीड जिल्हा पोलीस स्टेशन मधून त्यांना त्यांची बीड पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची जी नेमणूक होती ती रद्द करण्यात आली आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. अर्थात याच दिवशी शरद पवार असतील, अजित पवार असतील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली. हे 21 डिसेंबरला घडलं. 24 डिसेंबरला 6 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीचा आठवते जी 6 डिसेंबर अशोक सोनवणे झालेली मारहाण वॉचमनचा, आणि खंडणी 29 डिसेंबरला जी खंडणी मागितली होती त्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला. म्हणजे ऑलरेडी हत्येचा तपास तर सीआयडी कडे होताच, पण खंडणी जी 29 नोव्हेंबरला मागण्यात आली आणि जी मारहाण झाली मस्साजो कंपनीमध्ये 6 डिसेंबरला ती, असे दोन्हीही ज्या दोन्ही घटना आहेत त्यांचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे सीआयडी कडे तिन्ही तपास वर्ग करण्यात आले: हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी. अर्थातच जो काही मारहाणीचा प्रकार होता त्याच वेळची अॅट्रॉसिटी जी 6 तारखेला घेतली गेली नव्हती ती 12 डिसेंबरला घेण्यात आली. त्यामुळं आत्ताचं जे आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्यात या तिन्ही गुन्ह्यांचे एकत्रित करून आरोपपत्र दाखल झालंय: खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या. नंतर 28 डिसेंबरला कराडवर खुनाचा गुन्हा नोंदवून अटकेच्या मागणीसाठी सर्व पक्षांनी एक मोर्चा काढला 28 डिसेंबरला. 30 डिसेंबरला काय झालं? याच मागणीसाठी अंजली दमानिया यांनी देखील बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. आणि आपल्याला आठवत असेल 30 डिसेंबरच्या रात्रीचं एक फुटेज व्हायरल झालं होतं. त्या फुटेजमध्ये जे सोलापूर धुळे रस्त्यावर वाशी टोल नाक्यावरून पास होताना 3 गाड्या दिसल्या, काळ्या काचा होत्या आणि याच काळ्या काचांच्या या सगळ्या गाड्यांमध्ये कुठेतरी वाल्मिक कराड होता. कारण शिवलिंग मोराळीची गाडी जी पुण्याला दुसऱ्या दिवशी सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडला घेऊन आली होती त्याला शरण येण्यासाठी तीच गाडी त्या वाशी टोल नाक्यावर दिसली होती. पुढे 31 डिसेंबरला वाल्मिक कराड शिवलिंग मोराळे याच्या गाडीतून सीआयडी पोलिसांकडे शरण आला आणि त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 3 जानेवारीला काय झालं? आरोपींना ज्यांनी पळून जाण्यात मदत केली होती तो डॉक्टर वायबस आणि त्याची पत्नी हे नांदेडला सापडले आणि त्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ज्यांचं लोकेशन सांगितलं ते 4 जानेवारीला सापडले. ते कोण होते? अर्थातच सुदर्शन घुले, सुधीर सांगळे. त्यांच्या सोबतच कृष्ण आंधळे बोंबलत फिरत होता. पण कृष्ण आंधळे हे तिघे जेव्हा गुजरातच्या गिरनार पर्वतावर गेले होते तेव्हा हे पर्वतावरच थांबले आणि हा पर्वतावरून त्यांच्या आधी खाली उतरला तो परत वरती गेलाच नाही. शेवटी यांच्याकडचे पैसे संपत आले म्हणून यांनी मुंबई गाठली होती आणि मग मुंबईवरून हे पुण्यात सापडले 4 जानेवारीला. पण 4 जानेवारी दिवशी कल्याणमध्ये या संतोष देशमुखांची लोकेशनची टिप देणारा तो सिद्धार्थ सोनवणे
बरोबर कल्याणमध्ये सापडला. आता कृष्णा आंधळे हा आरोपी मात्र अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे 80 दिवस झाले अजूनही सापडत नाही. 80-81 दिवस झाले अजूनही सापडत नाही. त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण आता अक्षरशः चार्जशीट दाखल होईपर्यंत आलं तरी देखील कृष्णा आंधळे कुठं आहे याचं उत्तर ना सीआयडी कडे आहे, ना एसआयटी कडे आहे, ना स्थानिक पोलिसांकडे आहे. आता भले या चार्जशीट वरून एक मात्र नक्की मुद्दा कळालेला आहे की याचा मास्टर माइंड या संपूर्ण कटाचा हा वाल्मिक कराडच होता. आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी त्याला अटक करण्यात आली त्याच अगदी 5 ते 10 मिनिटापूर्वी त्यांनी क्लिप व्हायरल केली होती आणि प्रतिक्रिया दिली होती की माझा खंडणी प्रकरणाशी काही संबंध नाही, मी संतोष देशमुखांना ओळखत पण नाही, हत्या प्रकरणाशी तर माझा काहीच संबंध नाहीये आणि मी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो तरी देखील मी शरण येतो आहे म्हणून. आपल्याला आठवत असेल नंतर 10-15 मिनिटातच तो सीआयडी ऑफिसला शरण आला. आता जेव्हा तो खोटं बोलला म्हणजे तो पूर्णपणे खोटं बोलला हे क्लिअर झालं. दुसरी गोष्ट त्याची पत्नी किंवा त्याची आई किंवा त्याच्या सगळ्या साथीदारांनी समर्थकांनी जे आंदोलन केलं होतं बीडमध्ये जेव्हा त्याला पहिल्यांदा कोर्टात दाखल करण्यात आलं होतं किंवा त्याच्यावर मकोका लागण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी त्यावेळी त्याची बायको देखील किंवा त्याची पत्नी देखील म्हणाली होती की नाही नाही यांचा ह्याच्याशी काही संबंध नाही, ते देवदर्शनाला गेले होते. हे सगळं खोटं निघालं. शेवटी वाल्मिक कराड हाच या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. ही इज अ मास्टर माइंड ऑफ दिस किडनॅपिंग अँड मर्डर ऑफ संतोष देशमुख. बाकी दुसरं काही नाही. आणि याच प्रकरणाशी रिलेट असणाऱ्या या बाकीच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना देखील अटक करण्यात आली आहे. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, अजूनही हा कृष्णा आंधळे सापडत नाहीये. आणि परवा जे धनंजय देशमुखांनी सगळं प्रकरण बाहेर काढलं, या अशा मास्टर माइंडला जर त्या बीडच्या कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर हे किती वाईट आहे. चहा, जेवण, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या नावाखाली फोनवर गप्पा मारणे, नातेवाईकांना भेटणे, ह्या सगळ्या गोष्टी, पाहिजे ते साहित्य पुरवणे, या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर या मास्टर माइंडला एवढी या ठिकाणी जर त्याची सोय केली जात असेल तर नेमकं काय घडणार आहे पुढे हा प्रश्नच या ठिकाणी उपस्थित होतो. आता पोलिसांनी तर चांगल्या पद्धतीने तपास केलाय. वाल्मिक कराडला 1 नंबरचा आरोपी बनवलेला आहे. मास्टर माइंड ठरवलेला आहे. आता खटला नेमका कसा चालतो, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालणार आहे. अर्थातच विशेष सरकारी वकील म्हणून नामांकित वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना मदतनीस म्हणून सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी करण्यात आलाय. आता फक्त महत्वाचा मुद्दा हाच आहे की कृष्णा आंधळे सापडला असता या दरम्यान तर निश्चितपणे त्याचं बेनिफिट झाला असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेश धस यांनी एक वक्तव्य केले ते फार महत्वाचं की पुरवणी चार्जशीट म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजेच पुरवणी दोषारोप पत्र देखील या प्रकरणात दाखल होऊ शकतं. कदाचित ज्या आरोपींना सहआरोपी करा अशी मागणी मस्सा जो ग्रामस्थांनी धनंजय देशमुखांनी वारंवार केलेली आहे त्यांना कदाचित या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जाऊ शकतं किंवा आणखी काही एव्हिडन्सेस जर एक्स्ट्रा आले, आणखी काही नवीन पुरावे हाती लागले तर ते पुरवणी चार्जशीटमध्ये सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये कोर्टामध्ये दाखल करता येऊ शकतात. आता यांच्यावर हत्येचा गुन्हा आहे, खंडणीचा गुन्हा आहे, अट्रॉसिटीचा गुन्हा आहे, शिवाय त्याच्यासोबत मकोकाचा देखील आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की लवकरात लवकर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल. अर्थातच पुन्हा एकदा या सगळ्यांचे क्रमांक सांगतो आणि थांबतो. या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार म्हणजे नंबर 1 चा आरोपी म्हणजेच अर्थातच वाल्मिक कराड, 2 नंबर विष्णू चाटे, 3 नंबर सुदर्शन घुले, 4 नंबर प्रतीक घुले, 5 नंबर सुधीर सांगळे, 6 नंबर महेश केदार, 7 नंबर जयराम चाटे, 8 नंबर जो अजूनही फरार आहे कृष्णा आंधळे. 7 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 8वा कृष्णा आंधळे अजून सापडायचा आहे आणि 9वा जो सिद्धार्थ सोनवणे जो टिपर होता त्याला याच्यातनं वगळण्यात आलाय. अर्थातच या संपूर्ण प्रकरणावर आमची नजर राहीलच. नेमक्या याच्यातले अपडेट्स काय ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा टॉप न्यूज मराठी कायमच प्रयत्न करतोय आणि यापुढेही करत राहील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.